ओम शांती। आज दिनांक 19/4/2021। बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, जेव्हा पण वेळ मिळेल तर एकांतामध्ये बसून खऱ्या साजनची आठवण करा, कारण आठवणीने स्वर्गाची बादशाही मिळेल। प्रश्न, बाबा मिळाले आहे तर कोणता निष्काळजीपणा नाहीसा झाला पाहिजे? उत्तर, काही मुले अलबेले बनून म्हणतात की आम्ही तर बाबाचेच आहोत, आठवणींची मेहनत करत नाही, वारंवार आठवण विसरून जातात। हा निष्काळजीपणा आहे। बाबा म्हणतात, मुलांनो, जर आठवणींमध्ये राहिला तर आतून कायमची खुशी राहील, कोणत्या पण प्रकारचा गुटका येणार नाही। जसे बंधनमुक्त माता आठवणीमध्ये तडपतात, दिवस रात्र आठवण करतात, तसे तुम्ही पण निरंतर आठवणीत राहिले पाहिजे। गीत, तकदीर जगाकर आई हो। ओम शांती। बाबांनी मुलांना समजावले आहे, तुम्ही पण म्हणता ओम शांती, बाबा पण म्हणतात ओम शांती, म्हणजे तुम्ही आत्मे शांत स्वरूप आहात। बाबा पण शांत स्वरूप आहेत। आत्म्याचा स्वधर्म शांत आहे, परमात्म्याचा पण स्वधर्म शांत आहे। तुम्ही पण शांतीधाममध्ये राहणारे आहात। बाबा पण म्हणतात की मी पण तेथील राहणार आहे। तुम्ही मुले पुनर्जन्म घेत आले आहात, मी घेत नाही, मी या रथामध्ये प्रवेश करतो, हा माझा रथ आहे। शंकराला जर विचारू तर शकणार नाहीत, परंतु समजा सूक्ष्म वतनमध्ये जाऊन कोणी विचारले तर म्हणतील हे सूक्ष्म शरीर माझे आहे। शिवबाबा म्हणतात, हे माझे शरीर नाही, मी हे उधार घेतले आहे, कारण मला पण कर्मेंद्रियांचा आधार पाहिजे। पहिली मुख्य गोष्ट समजवायची आहे की पतित पावन ज्ञानाचे सागर श्रीकृष्ण नाहीत। श्रीकृष्ण सर्व आत्म्यांना पतितापासून पावन बनवित नाही, ते तर येऊन पावन दुनियेमध्ये राज्य करतात। प्रथम राजकुमार बनतात, मग महाराजा बनतात। त्यांच्यामध्ये हे ज्ञान नाही। रचनेने ज्ञान तर रचतामध्ये असेल ना। श्रीकृष्णाला रचना म्हटले जाते। रचता बाबाच येऊन ज्ञान देत आहेत। आता बाबा रचत आहे, म्हणतात की तुम्ही माझी मुले आहात। तुम्ही पण म्हणत आहात बाबा आम्ही तुमचे आहोत, म्हटले पण जाते। ब्रह्माद्वारा ब्राह्मणांची स्थापना, नाही तर ब्राह्मण कुठून येतील? सूक्ष्मवतनवाले ब्रह्मा काही दुसरे नाहीत, वरचे ते खालचे तेच वरचे आहेत, एकच नंबर आहेत। बरं, विष्णू आणि लक्ष्मी नारायण पण एकच आहेत, ते कुठले आहेत? ब्रह्मा ते विष्णू बनत आहे, ब्रह्मा सरस्वतीच लक्ष्मी नारायण, मग ते सारा कल्प 84 जन्मानंतर येऊन संगम युगावर ब्रह्मा सरस्वती बनत आहे। लक्ष्मी नारायण पण मनुष्य आहेत, त्यांचा देवी देवता धर्म आहे। विष्णूला पण 4 भुजा दिल्या आहेत, हा प्रवृत्ती मार्ग दाखवला आहे। भारतामध्ये सुरुवातीपासून प्रवृत्ती मार्ग चालत आला आहे, त्यामुळे विष्णूला 4 भुजा दिल्या आहेत। इथे ब्रह्मा सरस्वती आहेत, ही सरस्वती दत्तक मुलगी आहे। यांचे मूळ नाव लखीराज होते, मग त्यांचे नाव ब्रह्मा ठेवले। शिवबाबांनी यांच्यामध्ये प्रवेश केला आणि राधेला आपले बनवले, नाव सरस्वती ठेवले। सरस्वतीचे ब्रह्मा काही लौकिक पिता नाहीत, या दोघांचे लौकिक पिता आपापले होते, आता ते नाहीत। शिवबाबांनी ब्रह्माद्वारे दत्तक घेतले आहे, तुम्ही तर दत्तक मुले आहात। ब्रह्मा पण शिवबाबांचा मुलगा आहे, ब्राह्मणांच्या मुख कमळाद्वारे रचत आहेत, त्यामुळे ब्राह्मणाला पण माता म्हटले जाते। तुम्ही माता पिता, आम्ही तुमची मुले, तुमच्या कृपेने खूप सुख मिळते। गायन करतात ना, तुम्ही ब्राह्मण येऊन बालक बनले आहात, हे समजण्यासाठी बुद्धी फार चांगली पाहिजे। तुम्ही मुले शिवबाबांकडून वरसा घेत आहात। ब्रह्मा काही स्वर्गाचे रचता किंवा ज्ञानसागर नाहीत, ज्ञानसागर एकच बाबा आहेत। आत्म्याचे पिता ज्ञानाचे सागर आहेत, आत्मा पण ज्ञानसागर बनत आहे, परंतु यांना ज्ञानाचे सागर म्हणत नाही, कारण सागर एकच आहे। तुम्ही सर्व नद्या आहात, सागराला स्वतःचे शरीर नाही, नद्यांना आहे, तुम्ही ज्ञान नद्या आहात। कलकत्त्यामध्ये ब्रह्मपुत्र नदी फार मोठी आहे, कारण तिचा सागराबरोबर संबंध आहे, त्यांचा मेळा फार मोठा लागतो। इथे पण मेळा लागत आहे, सागर आणि ब्रह्मपुत्रा दोन्ही एकत्र आहेत। हे चैतन्य आहे, ते जड आहेत, या गोष्टी बाबा समजावत आहे, शास्त्रांमध्ये नाहीत। शास्त्र भक्ती मार्गाचा विभाग आहे, हा ज्ञान मार्ग आहे, तो भक्ती मार्ग आहे। अर्धा कल्प भक्ती मार्ग विभाग चालतो, त्यामध्ये ज्ञानसागर नाहीत। परमपिता परमात्मा ज्ञानाचे सागर बाबा संगम युगावर येऊन ज्ञान स्नानाने सर्वांची सद्गती करत आहे। तुम्ही जाणले आहे की आम्ही बेहदच्या बाबांकडून स्वर्गाच्या सुखाचे
नशीब बनवत आहोत. बरोबर आम्ही सतयुग त्रेतामध्ये पूज्य देवी देवता होतो. आता आम्ही पुजारी मनुष्य आहोत. मग मनुष्यापासून तुम्ही देवता बनत आहात. ब्राह्मण तेच देवता धर्मामध्ये येतात. मग क्षत्रिय वैश्य शूद्र बनतात. जन्म घेत घेत खाली उतरावे लागते. हे पण तुम्हा मुलांना बाबांनी सांगितले आहे. तुम्ही तुमच्या जन्माला ओळखत नव्हता. 84 जन्म पण तुम्हीच घेत आहात. जे पहिल्या प्रथम येतात तेच पूर्ण 84 जन्म घेतात. आठवणीनेच तुमच्यातील भेसळ निघून जाते. आठवणींमध्येच मेहनत आहे. जरी काही मुलं ज्ञानामध्ये हुशार आहेत परंतु आठवणींमध्ये कच्चे आहेत. बंधनयुक्त माता योगामध्ये स्वतंत्र असल्या पाहिजे चांगले आहेत तर त्या शिवबाबाला भेटण्यासाठी रात्रंदिवस तडपडत आहे. तुम्ही भेटले आहात. तुम्हाला म्हटले जाते आठवण करा तर तुम्ही वारंवार विसरून जातात. तुम्हाला तुफान फार येतात. ते आठवणींमध्ये तडपडत आहे. तुम्ही तडपडत नाही. त्यांना घरी बसून उंच पद मिळून जाते. तुम्ही मुले जाणत आहात बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याने आम्हाला स्वर्गाची बादशाही मिळत आहे. जसे मूल गर्भातून बाहेर निघण्यासाठी तडपते तसे बंधनयुक्त मातांचे आहे. तडपडून तडपडून बोलावत आहे. बाबा या बंधनातून बाहेर काढा. दिवस रात्र आठवण करतात. तुम्हाला बाबा मिळाले आहे तर तुम्ही निष्काळजी बनले आहात. आम्ही बाबांची मुलं आहोत. आम्ही हे शरीर सोडून जाऊन राजकुमार बनू. ही आतून स्थायी खुशी राहिली पाहिजे. परंतु माया आठवण करून देत नाही. आठवणीमुळे खुशीमध्ये फार राहाल. आठवण केली नाही तर गुटके खात राहाल. अर्धा कल्प तुम्ही रावण राज्यामध्ये दुःख पाहिले आहे. अकाली मृत्यू होत आले आहेत. दुःख तर आहेतच. जरी किती पण सावकार असाल दुःख तर होत आहे ना. अकाली मृत्यू होऊन जातात. सतयुगामध्ये असे अकाली मृत्यू होत नाही. कधी आजारी पडत नाही. वेळेवर बसल्या बसल्या स्वतःचे एक शरीर सोडून दुसरे घेतात. जे नाव सुखधाम आहे. मनुष्य तर स्वर्गातील गोष्टीला पण कल्पना समजत आहे. म्हणतात स्वर्ग कुठून आला. तुम्ही ओळखत आहात आम्ही तर स्वर्गामध्ये राहणारे मग 84 जन्म घेत आहोत. हा सारा खेळ भारतावर पडलेला आहे. तुम्ही ओळखले आहे. आम्ही 21 जन्म पावन देवी देवता होतो. मग आम्ही क्षत्रिय वैश्य शूद्र बनून आता परत ब्राह्मण बनले आहोत. हे स्वदर्शन चक्र फार सहज आहे. हे शिवबाबा बसून समजावत आहे. तुम्ही ओळखले आहे शिवबाबा ब्रह्माच्या रथामध्ये आले आहेत. जे ब्रह्मा आहे ते सतयुगाच्या आधीमध्ये श्रीकृष्ण होते. 84 जन्म घेऊन पतित बनले आहेत. मग त्यांच्यामध्ये बाबाने प्रवेश करून दत्तक घेतले आहे. आता म्हणतात मी या तणाचा आधार घेऊन तुम्हाला आपले बनवले आहे. मग तुम्हाला स्वर्गाच्या राजधानीसाठी लायक बनवत आहे. जे लायक बनतात तेच राजाईमध्ये येतात. यामध्ये वागणे चांगले पाहिजे. मुख्य पवित्रता आहे. यावर मुलींवर अत्याचार होत आहेत. कुठे कुठे पुरुषावर पण अत्याचार होतात. विकारासाठी एक दोघाला तंग करतात. इथे माता अनेक आहेत त्यामुळे शिवशक्ती सेना नाव ठेवले आहे. गायन आहे वंदे मातरम. आता तुम्ही ज्ञान चितेवर बसले आहात. काम चितेवरून उतरून गोरे बनण्यासाठी द्वापरपासून काम चितेवर बसले आहात. एक दोघाला विकारी बनवण्याच्या हातियाला विकारी ब्राह्मण बांधतात. तुम्ही निर्विकारी ब्राह्मण आहात. तुम्ही तो रद्द करून ज्ञान चितेवर बसवत आहात. काम चिंतेमुळे काळे बनले आहात. ज्ञान चितेने गोरे बनाल. बाबा म्हणतात भले एकत्र राहा परंतु प्रतिज्ञा करायची आहे की आम्ही विकारांमध्ये जाणार नाही. त्यामुळे बाबा अंगठी पण घालतात. शिवबाबा पण पिता पण आहेत. साजण पण आहेत. सर्व सीतांचे राम आहेत. तेच पतित पावन आहेत. बाकी रघुपती राघव राजारामाची गोष्ट नाही. त्यांनी संगमयुगावरच ही प्रालब्ध प्राप्त केली होती. त्यांना हिंसक बाण दाखवणे चुकीचे आहे. चित्रांमध्ये पण दिले नाही पाहिजेत. फक्त लिहायचे. चंद्रवंशी मुलांना समजावले पाहिजे. शिवबाबा यांच्याद्वारे आम्हाला या चक्राचे रहस्य समजावत आहे. सत्यनारायणाची कथा होती ना ती मनुष्याने बनवलेली कथा आहे. नरापासून नारायण कोण बनवत नाही. सत्यनारायणाच्या कथेचा अर्थ आहे नरापासून नारायण बनणे. अमर कथा पण सांगतात परंतु अमरपुरीमध्ये तर कोणी जात नाही. मृत्यूलोक 2500 वर्ष चालतो. तिजरीची कथा माता ऐकतात. खरे तर हा तिसरा ज्ञानाचा नेत्र देण्याची कथा आहे. आता ज्ञानाचा तिसरा नेत्र आत्म्याला मिळाला आहे तर आत्मा अभिमानी बनायचे आहे. मी या शरीराद्वारे आता देवता बनत आहे. माझ्यामध्ये संस्कार आहेत. सर्व मनुष्य देह अभिमानी आहेत. बाबा येऊन देही अभिमानी बनवत आहे. लोक तरी पण म्हणतात आत्मा परमात्मा एक आहेत. परमात्म्याने ही सर्व रूपे धारण केली आहेत.
बाबा म्हणतात हे सर्व चुकीचे आहे, याला मिथ्या अभिमान, मिथ्या ज्ञान म्हटले जाते. बाबा सांगत आहे मी बिंदीसारखा आहे, तुम्ही पण ओळखत नव्हता, हे पण ओळखत नव्हते. आता बाबा समजावत आहे यामध्ये संशय यायला नको, निश्चय झाला पाहिजे. बाबा जरूर सत्यच बोलत आहे. संशय बुद्धी विनय शांती, ते पूर्ण वरसा घेत नाही. आत्माभिमानी बनण्यामध्येच मेहनत आहे. भोजन बनवताना बुद्धी बाबाकडे लागली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये हा अभ्यास केला पाहिजे. चपाती लाटताना आपल्या साजनची आठवण करत राहा. हा अभ्यास प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे. जेवढा वेळ मिळेल आठवण करायची आहे. आठवणीने तुम्ही सत्वप्रधान बनाल. 8 तास कर्मासाठी सुट्टी आहे. मध्ये पण एकांतामध्ये जाऊन बसले पाहिजे. तुम्हा सर्वांना बाबांचा परिचय पण सांगायचा आहे. आज ऐकले नाही तर उद्या येतील. बाबा स्वर्गाची स्थापना करत आहे. आम्ही स्वर्गामध्ये होतो, आता परत नरकवासी बनले आहोत. आता परत बाबांकडून वारसा मिळाला पाहिजे. भारतवासीच समजावत आहे. बाबा भारतामध्ये येत आहे. तुमच्या जवळ मुसलमान लोक पण येतात, ते पण सेंटर सांभाळत आहेत. म्हणतात शिवबाबांची आठवण करा. शीख पण येतात, ख्रिश्चन पण येतात, पुढे चालून अनेक येतील. हे ज्ञान सर्वांसाठी आहे, कारण ही सहज आठवण आहे आणि बाबांचा सहज वारसा आहे. परंतु पवित्र तर जरूर बनावे लागेल. देतान तर सुटेल ग्रहण. आता भारतावर राहूचे ग्रहण आहे. मग बृहस्पतीची दशा सुरू होईल. 21 जन्मांसाठी प्रथम बृहस्पतीची दशा असते, मग शुक्राची दशा. सूर्यवंशीवर बृहस्पतीची दशा, चंद्रवंशीवर शुक्राची दशा बसते, मग कमी होऊन जाते. सर्वात खराब आहे राहूची दशा. बृहस्पती कोणी गुरु असत नाही. ही वृक्षपतीची दशा आहे. वृक्षपती बाबा येतात, तर बृहस्पतीची आणि शुक्रची दशा होते. रावण येतो तर राहूची दशा होऊन जाते. तुम्हा मुलांवर आता बृहस्पतीची दशा बसली आहे. फक्त वृक्षपतीची आठवण करा, पवित्र बना, बस. अच्छा, गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. शुक्रिया बाबा, शुक्रिया. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिली पॉइंट, प्रत्येक कार्य करताना आत्माभिमानी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. देहाचा अहंकार नाहीसा होऊन जाईल, त्यासाठी मेहनत करायची आहे. 2, सतयुगी राजाईच्या लायक बनण्यासाठी आपले वागणे उत्तम बनवायचे आहे. पवित्रता सर्वात उंच वागणे आहे. पवित्र बनल्यामुळेच पवित्र दुनियेचे मालक बनाल. वरदान, भोळेपणा बरोबर सर्वोच्च अधिकारी बनून मायेचा सामना करणारे शक्ती स्वरूप हवं. भोळेपणा बरोबर सर्वोच्च अधिकारी बनून मायेचा सामना करणारे शक्ती स्वरूप हवं. कधी कधी भोळेपणाच फार मोठे नुकसान करून टाकते. सरलता भोळे रूप धारण करते, परंतु असे भोळे बनू नका जो सामना करू शकणार नाही. सरलतेबरोबर सामावणे आणि सहन करण्याची शक्ती पाहिजे. जसे बाबा भोळेपणाबरोबर सर्वोच्च अधिकारी आहेत, तसे तुम्ही पण भोळेपणाबरोबर शक्ती स्वरूप पण बना, तर मायेचा गोळा लागणार नाही. माया सामना करण्याऐवजी नमस्कार करेल. बोधवाक्य, आपल्या हृदयामध्ये आठवणींचा झेंडा फडकवा, तर प्रत्यक्षतेचा झेंडा फडकत राहील. आपल्या हृदयामध्ये आठवणींचा झेंडा फडकवा, तर प्रत्यक्षतेचा झेंडा फडकत राहील. ओम शांती.